चला फिल्डिंग सजवा आणि चला बॅटिंग साठी लगेच उतरायचं आहे. ग्रीष्मा 11 एसीसी मोठी जुई आणि खारकोपर 11 खारकोपर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळत आहे. प्रथम टॉस जिंकलाय खारकोपर टीमनं, फिल्डिंग स्वीकारली आहे आणि बॅटिंगचं आमंत्रण दिलंय ते मोठी जुई टीमला आणि सलामीची जोडी इथून मात्र सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. चांगली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. युवा क्रांतीवीर चषक डीके ट्रॉफी आपण पाहू शकाल आणि या स्पर्धेची तिसरी रात्र उद्या मात्र या स्पर्धेची अंतिम रात्र पाहायला मिळेल. मेगा फायनल. चला फिल्डिंग सजवायचं बघा. चला खारकोपर टीम फिल्डिंग सजवा. पंच मैदानामध्ये दाखल होतात प्रवीण पवार सर, राजेंद्रजी काजले सरांना आपण पाहू शकाल. दोन पंच मैदानात दाखल होत आहेत. टॉस जिंकलाय खारकोपर टीमने जिंकलाय. प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे आणि बॅटिंगचं आमंत्रण दिलंय ते म्हणजे मोठी जुई टीमला. ग्रीष्मा 11 एसीसी आपण पाहताय. मोठी जुई आणि त्यांच्या बरोबरीनं खारकोपर 11 खारकोपर. पहिल्या फेरीचा अंतिम सामना आजच्या या रात्रीमधील पाहायला मिळतोय. त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर अगदी बी पॉलचे सुद्धा तुम्हाला 4 संघ पाहायला मिळतील, कारण उद्या मेगा फायनल त्यासाठी आयोजकांनी घेतलेले प्रयत्न पाहायला मिळत आहेत. जर उद्या वेळ वाचवायचा आहे आणि त्यासाठी हे प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी चांगली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी शेखर पाटील कुडावे सर्वांचं स्वागत करतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या अगदी जन्मभूमीमध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे. ते म्हणजे युवा क्रांतीवीर चषक डीके ट्रॉफीचं हे आयोजन मालिकावीरची पाईक तुम्ही पाहताय जी आम्हाला पुरस्कृत केली आहे ते कुंदन शेठ म्हात्रे. अगदी दानशूर व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलाय. प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्या आहेत. तर क्रांतीवीर हॉटेलचे सर्व रवी शेठजी मुकादम यांच्या माध्यमातून मॅचला सुरुवात. गेम स्टार्ट. गेम ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले. बॉलिंग मार्क वर गोलंदाज प्रतीक पाटील. प्रतीकचा हा पहिला चेंडू अगदी खेळपट्टीच्या मधोमध चेंडूला टाकलाय. अपटला थोडासा अगदी आपण पाहिला चेंडू बराचसा बाहेर निघालाय. आउटसाइड दी ऑफ स्टंप पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवर अवांतरनं एक वाईट धावेनं मात्र संघाचे अकाउंट ओपन केलंय ते एका धावेनं. सलामीची जोडी निनाद भुईर अंकेश कामोटकर. इथून मात्र आणखी एक चेंडू आपण पाहता अगदी ऑफ स्टंप वर होता. थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न फलंदाजानं अगदी सावधानतेनं या चेंडूला खेळलाय. अगदी शॉर्ट कव्हर मध्ये एक सिंगल प्राप्त झाली आणि या सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या आपण पाहताय टोटल 2 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहे. मोठी जुई संघ बॅटिंग करताना तुम्ही पाहताय प्रथम टॉस हरल्यानंतर खारकोपर टीमच्या समोर आणि धावसंख्या सध्या 2 धावा. इथून मात्र ताकदीचा वापर केला जातोय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिलं तर 30 यार्डच्या आतमध्ये आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी आपण पाहू शकाल तर धावा जमवत असताना येणारा हा पहिला या इनिंग मधील चौकार. अगदी मोठी जुई संघ म्हणला आणि त्या संघाची ओळख अगदी अंकेश कामोटकर. एक मोठा खेळाडू, नामचीन खेळाडू आहे आणि बरीच वर्षापासून आपल्या नावाचा दबदबा त्यानं अगदी ठेवलाय आणि तो मात्र सलामीला त्याला आपण पाहताय.
चेंडू आता मात्र चांगला आहे, पडल्यानंतर मग बॅटच्या समोरून अगदी आपण पाहताय निघालाय, त्यानंतर बाहेर किती निघाला याला महत्व नाहीये. पंच काय पाहतात की चेंडू तुमचा कुठून निघाला, त्यानंतर कुठे गेला आणि तुम्ही कुठून खेळलात हे पाहिलं जात आहे. इथून मात्र डॉट. आता मात्र फटका चांगला आहे, मागच्या चेंडूवर आपण पाहिला चौकार, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर आलेला ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका. येत आहे 6 धावा षटकार. इथून मात्र धावसंख्या आता टोटल 12 धावा. चांगला चेंडू, अगदी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ऑफस्टोमोर चेंडूला रिलीज केलाय, चांगल्या पद्धतीने चेंडूची सांगता पाहायला मिळाली, व्हेरिएशन पाहायला मिळालं, त्याच्यावर फसला थोडासा आणि डॉट खेळत असताना अंकेशला आपण पाहताय. डॉट चेंडू आलाय, टीमची धावसंख्या 12. हॅलो. तर निश्चितच पहिल्या षटकाचा विचार केला ना, पहिल्या षटकामध्ये जर टोटल धावा आपण बघू शकाल 12 धावा. पहिले षटक संपलं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावसंख्या आपण बघू शकतो. अतिशय चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण बघू शकतो ग्रीष्मा 11 एसीसी मोठी जुई, विपक्ष खारकोपर 11 खारकोपर. याच्यानंतरची मॅच सेकंड राऊंडची असणार आहे. कुंडेवाल संघ आपण कुठे जाऊ नका, कुंडेवाल संघ आपण कुठे जाऊ नका, यांच्यातला जो संघ विनर टीम असेल सेकंड मॅचची मॅच ओव्हर टू शेखर पाटील. बघा, कुंडेवाल संघ आपण कुठेही जायचं नाहीये, जो जिंकेल या मॅच मधून तो आपल्या बरोबर सामना खेळणार आहे. कारण ए पोल आणि त्यांच्या आपण मॅचेस कंप्लीट करू आणि त्यानंतर मग बी पोल अगदी तुम्हाला पाहायला मिळेल. षटक संपलं, एंड चेंज झालाय. आता मात्र बॉलिंग मार्कवर गोलंदाज येतोय विशाल घरात. पंचाच्या डाव्या बाजूने चेंडू हाताळणार. अगदी प्रसिद्ध असं चिंचेचं झाड तुम्हाला पाहायला मिळत आहे. बऱ्याच वर्षापासून अमित पाहिलं नाही झाड तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि अगदी ते तसेच्या तसे आहे. त्याच्या पारंब्य आपण पाहिलं तर वाढलेला पाहायला मिळत आहेत आणि ते एक झाड आहे ना, तिथे कमीत कमी 50 ते 60 जणांना सावली देऊन जातो अगदी डे स्पर्धेमध्ये. ही त्याची वैशिष्ट्य आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज. इथून मात्र सरळ बॅटनं स्ट्रेट फॉरवर्ड केलाय, मी आत्ताच म्हटलं, आणि त्याच दिशेने येणारा हा उत्कृष्ट असा फटका सरळ बॅटचा आलाय हा षटकार. ना त्याला मरण नाहीये. सरळ बॅटचा खेळाडू कोणत्याही क्षेत्रामध्ये खेळू शकतो. मग ऑफ ड्राईव्ह, त्यानंतर आपण पाहिलं तर ऑन ड्राईव्ह असेल, वेगवेगळ्या पद्धतीने अँगलने तो खेळण्याची क्षमता ठेवतो आणि असा फटका आपण पाहिला. परंतु त्यानंतर बघा कमबॅक झाले विशाल घरातचा. एक तेरी तो एक मेरी अशा पद्धतीने खेळ मैदानामध्ये सुरू आहे. आता मात्र आपण पाहताय शॉट कव्हरला अगदी फसवलं जातंय. बघा, अगदी लालच दिली, थोडस आपण पाहिलं तर फुटवर्कचा वापर करायला लावला, चेंडूला थोडस बाहेर ठेवलं आणि मग त्यानंतर एक पाऊल टाकला आणि अगदी आपण पाहते कव्हरच्या वरतून खेळायचा प्रयत्न होता, इनफिल्डला क्लिअर करायचं होतं, करू शकले नाही, फटका फसला, टिपलाय झेल आणि इथून मात्र संपलाय खेळाडू. आपण पाहताय निनाद भोईरचा खेळ.
18 धावा लागतायत. काय चेंडू होता बघा, अगदी समोरून टॉस केला, टर्न केला, थोडस स्किट केलं आणि त्या चेंडूला छेडछाडी करण्याचा प्रयत्न झालाय. बॅटची एज, फलंदाज बाद. आणखी एक विकेट डाऊन. विकेट क्रमांक 2 मैदान सोडतोय. थँक्यू सो मच. अगदी भगवा ध्वज आणि मग तो प्रत्येक गडकिल्ल्यावर पण पाहिला. त्यानंतर ज्या वेळेला प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला त्यावेळेला गुढीपाडवा हा सण साजरा झाला. त्यानंतर पताक्या सजला गेला. अगदी आपण पाहिलं ना अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं अगदी जंगी स्वागत झालं. इथून मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर ऑन अ हॅट्रिक बॉलर विशाल घरतला आपण पाहताय. हा चेंडू आपण पाहताय अगदी फर्स्ट स्लिपला आपण पाहताय क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अगदी बॅकअप दिलं जात आहे. इथून मात्र 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. विशाल घरतचं षटक जर आपण पाहिलं ना अमित, तर एक षटकार जर वगळला तर काय लाजवाब गोलंदाजी. 5 चेंडू डॉट, त्यामध्ये 2 सफलता, फक्त खर्च केल्या 6 धावा, अशा जमल्या टोटल 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 9च्या सरासरीनं 18 धावा, 18 लॉस ऑफ 2 विकेट्स आपण पाहताय. मोठी जुई संघ. सुधीरजी ठाकूर साहेब जर आला असेल तर विनंती असेल बघा, आपण व्यासपीठावर या. सुधीरजी ठाकूर साहेब आपण पाहताय खारकोपरजी, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. संतोषजी चौधरी सर सुद्धा आपल्याला बोलावत आहेत. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन बॉलर इथून मात्र सज्ज झालाय. आयुष गोंधलीला आपण पाहताय. आयुष्य पुन्हा एकदा आता सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 टीमचा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे पंचाच्या डाव्या बाजूला. आणि मग धाव संख्या आता 18. थोडस अंकुश लावलाय, थोडस थांबवलं गेलंय. मोठी जुई टीमला आपण पाहताय आणि त्यानंतर आता मात्र प्रयत्न करणं हे मात्र मोठी जुई टीमला या मॅच मध्ये खूप महत्वाचं राहिलंय. कारण धाव संख्या जमवणं, मागच्या मॅचचा आपण विचार केला काहीतरी 58चं टार्गेट होतं आणि ते टार्गेट मात्र अगदी 3 षटकामध्ये चेस केलाय. आणि मग अशा परिस्थितीत मोठी जुई संघ सुद्धा चांगला खेळ करणं महत्वाचं आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप बाहेर निघणारा चेंडू पंचांनी हेरलं पाहिलं आणि सांगितलंय हा अवांतर वाईड आहे. आणि या वाईडनं मात्र धाव संख्या गोलंदाजावर आक्षेप घेतलाय. चला तिसरे पंच अगदी संतोषजी चौधरी सर आहेत. गोलंदाजावर आक्षेप घेतला. आपण पाहता हे चेंडू पाहायचंय बघा. अगदी चेंडू पाहिलं जाईल, चेक करताना तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी इन ऍक्शन गोलंदाज कशी गोलंदाजी करतोय, खांद्यातून गोलंदाजी होते की नाही, मग त्यानंतर काही वेगळ्या शैलीनं चेंडू फेकतोय की काय हे पाहिलं जाणार आहे. मॅच कंटिन्यू करायची आहे. कारण गोलंदाजी शैली जर आपण पाहिली ना, ऑन स्क्रीन आपण पाहिलं असेल, अगदी हात पाहिला तर थोडासा लेग कटर आपण फिरवतोय आणि थोडासा टर्न करण्याचा तो प्रयत्न करतोय, अगदी स्क्रीनवर दिसतोय. आणि त्यानंतर आपण पाहताय पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र आपण पाहू शकाल हा चेंडू जर आपण पाहिला ना, तर आता आपण पाहताय अगदी डॉट आलाय. डॉट चेंडूची सांगता इथून मात्र पाहायला मिळताय. अगदी गोलंदाजावर आक्षेप घेतल्यानंतर आपण पाहताय पंच ऑन स्क्रीनवर सज्ज आहेत. क्रॉस द लाईन, क्रॉस द लाईन. आता मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका जर लागला तर एक चांगला फटका येतो आणि जर नाही लागला तर त्यानंतर डॉट किंवा विकेट पाहायला मिळत आहे. आणि मग इथून आता डॉट चेंडू खेळल्यानंतर प्रेशर आता वाढतंय. ते म्हणजे बॅट्समन आपण पाहताय अंकेश
कामोडकरवर. ज्या खेळाडूंना चांगला खेळ पहिल्या चेंडूपासून ठेवलाय, षटकार चौकार लगावत असताना, परंतु त्याला मात्र शांत ठेवलाय. आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं असेल तर अगदी आता मात्र एक सिंगल आली. एक सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या आता आपण पाहिली तर टोटल 20 धावा, 20 रन्स स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चला मास सुरू करायची आहे. पंच अगदी पाहतायत, परंतु सज्ज होतो गोलंदाज आयुष गोंदलीला आपण पाहताय. काही षटक राहिला अद्यापर्यंत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, अगदी डीप मिड विकेटला आपण पाहताय. फटका इथून फसला आणि त्यानंतर मात्र झेल टिपलाय. फलंदाज बाद, आणखी एक विकेट डाऊन. फलंदाज मोठी जुई टीमला धक्का लागतोय. हा तिसरा. थँक्यू सो मच डीजे. अगदी आता मात्र चांगली गोलंदाजी. फलंदाज बाद झालाय, थोडस बॅकफुटला ढकलत असताना आपण पाहताय. अगदी मोठी जुई टीमला या मॅच मध्ये खारकोपर संघ चांगली गोलंदाजीचा नमुना आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय. टीमची धावसंख्या आता मात्र स्थिर आहे. सध्याच्या घडीला तुम्हाला 20 धावा पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 अगदी आपण पाहताय सुरू आहे आयुष्याचं. आणि त्यामध्ये चेंडू अगदी टोटल झालेत ते म्हणजे 4 चेंडूचा खेळ संपलाय. हा चेंडू आपण पाहताय अक्रॉस द लाईन, या वेळेला पूर्णपणे शफल झाले, ऑफ स्टंपच्या बाहेर निघाले. फटका एक्झिक्यूट करायचा होता, बॅटवर प्रॉपर चेंडू येत नाहीये. आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडूची, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळत आहे. धावसंख्या स्थिर 20 रन्स पाहायला मिळतील. उर्वरित त्या षटकामधील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. काही षटक आता मात्र चांगल्या, अगदी चांगले षटक पाहायला मिळत आहे. टोटल फक्त आपण पाहिलं तर 5 चेंडू मध्ये अद्यापर्यंत 2 धावा खर्च केल्या आणि एक सफलता मात्र त्यांना प्राप्त केली आहे. हा चेंडू आपण पाहताय अगदी खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढलाय. डीप मिड विकेटला आपण पाहताय वेगानं, परंतु दुसरीचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल तर त्या प्रयत्नामध्ये रनआउटची विकेट गेली आहे. आणखी एक धक्का मोठी जी टीमला. फलंदाज मात्र होतोय बाद. तीन षटकांचा खेळ संपला आणि 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या टोटल 21 धावा पाहायला मिळत आहेत. षटक अद्याप एक बाकी आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्या 6 चेंडूमध्ये आता मात्र या षटकामध्ये कमीत कमी 15 धावा आल्या तर एक चांगली धावसंख्या या मॅच मध्ये फायटिंग टोटल होऊ शकेल मोठी जुई टीमसाठी. आणि त्यासाठी आता या बॅट्समनला अगदी या जोडीला प्रयत्न करावे लागतील. चांगल्या धावा येणं, मोठे फटके येणं हे खूप अनिवार्य असेल बॅटिंग करणाऱ्या मोठी जुई टीमसाठी. सुस्थितीमध्ये सध्या 3 षटकामध्ये 21 धावा खर्च करताना खारकोपर संघ. पहिला चेंडू, शेवटचा षटक, त्यामधील पहिला चेंडू आणि त्या पहिल्या चेंडूवर मात्र आपण पाहताय फटका आलाय चांगला, सरळ बॅटनं. चार धावाल्या, 4च्या बरोबरीने धावसंख्या टोटल
25 धावा पाहायला मिळतील. या फटक्यांची गरज आहे, या फटक्यांची नितांत गरज आहे. हे फटके जितके येतील तितके फटके या मॅच मध्ये मोठी जुई टीमला मात्र जिवंत ठेवतील. परंतु काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, प्रयत्न करत होता क्षेत्ररक्षक, त्याच्या मस्तकावर दस्तक देत असताना येतोय अगदी काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मधून आलेला हा युजवन आणखी एक षटकार. कारण स्लॉगरचं षटक मनोज म्हटलं तर हाणामारीचं षटक, आणि ते आता प्रयत्न करताना हा खेळाडू तुम्ही पाहताय अगदी हर्षल ठाकूरला आपण पाहतोय. अगदी आपण पाहतोय गोलंदाज हर्षल ठाकूर, आणि बॅटिंग करताना 5व्या क्रमांकावर नवदीप पाटील. अगदी आपल्यामधील गुणकौशल्य दाखवतोय, स्वतःला सिद्ध करतोय. जी संधी मिळाली आहे यश भोपीला आपण पाहतोय, अगदी जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करतोय, टीमसाठी धावा जमवतोय आणि जितक्या धावा येतील त्या धावांना जमवण्याचा तो प्रयत्न करतोय. पुढचा चेंडू असेल, हा चेंडू सुद्धा अगदी बॅटच्या मधोमधालाय, प्रॉपर टायमिंग. अगदी मैदानाच्या आतमध्ये सांगितलं जात आहे जरी 3 षटकामध्ये कमी धावा असल्या तरी आम्ही धावा जमवू शकतो हे सांगत असताना अगदी मोठी जुई संघ काय बॅटिंग आता मात्र होती बघा. आलाय षटकार. मात खाल्ली आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या मोठी जुई टीमनं जसा फास्टर गोलंदाज आला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना जसा वेग येतोय त्या वेगाने त्याला धाडले जात आहे. काय बॅटिंग करतोय यश भोपी. आता मात्र अगदी आपण पाहताय खेळतोय समोरील दिशेमध्ये एक सिंगलचा प्रयत्न झालाय, दुसरीचा प्रयत्न परंतु नाही. अगदी एकच धावाली, एकच्या बरोबरीने धावसंख्या आता टोटल 38 रन्स, 38 धावा धावपलकावर जोडतायत. आणि मग आता करायचं आता चेंडू आपण पाहिलं तर अद्याप 2 चेंडू बाकी आहेत. काही षटक राहिलंय बघा, हर्षल ठाकूरचं अगदी महागडे षटक खारकोपर टीम साठी राहिलंय. आणि मग त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 38 धावा. हर्षल ठाकूर, त्याच्या समोर आता मात्र नवदीप पाटील. नवदीपला सुद्धा काहीतरी करावं लागेल कारण जी बॅटिंग आता मात्र यशने केली आहे आणि मग त्याच्या समोर असताना 2 चेंडू आणि त्याच्यावर धावा किती येतील ते बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आणि 2 चेंडू कसे असतील गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. हा चेंडू अगदी बॅटच्या समोरून अगदी आपण पाहताय समोर होता, बॅटला अगदी चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न होता पण संपर्क जुळला नाही. आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर आलाय डॉट. शेवटचा अंतिम चेंडू शेवट कसा असेल, शेवट कुठल्या दोन्ही टीम पैकी कोणाचा शेवट चांगला होईल हे सुद्धा पाहिले जाईल. आला जर षटकार होतील 44, आला चौकार तर 42 की अजून काही पाहूया आपण. शेवटचा एक चेंडू आपण पाहताय फटक्या वेळेला चांगला खेळलाय, अगदी कव्हरच्या वरतून खेळतोय, डीप मध्ये पाहायला मिळतोय आणि आहा म्हणताना चेंडू सरळ निघालाय. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे पळत होते परंतु चेंडूला अडवू शकले नाही आणि चेंडू मात्र सरळ निघालाय. सीमा पार मिळतील 4 धावा चौकार आणि या चौकारानं मात्र धावसंख्या टोटल जोडली ती म्हणजे 42 धावा. 42 रन्स. 4 षटकांचा पूर्वार्ध संपला आणि त्या पूर्वार्धामध्ये 3 षटकामध्ये विचार केला फक्त होते 21 धावा आणि त्यानंतरच्या आलेल्या या षटकामध्ये टोटल धावा जर आपण पाहिल्या तर आल्या 21 धावा आल्या आणि ते 21 धाव्यांना जमवत असताना अगदी यश भोपी त्यानं मात्र जमवल्या 17 धावा आणि मग नवदीपने एक चौकार अशी 5 धावांची इनिंग टीमला मात्र सावरलंय, डावाला सावरण्याचं काम केलंय आणि डावाला सावरत असताना जमवल्या टोटल 42, येणारे चेंडू 24, करायच्या त्या 43 धावा. टीम आपण पाहू शकाल अगदी खारकोपर टीमला
मॅच मध्ये काय घडेल, मॅच मध्ये कसा सामना असेल, सामना कसा रंगेल, अगदी जी गोलंदाजी सुरू केली खारकोपर टीमनं तशी मोठी जी संघ सुरू करेल का हे सुद्धा तुम्हाला ऐकायला पाहायला मिळेल. परंतु आपण कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा ही स्पर्धा युवा क्रांतीवीर चषक डीके ट्रॉफी 2025 चं ही शानदार पर्व आणि या नाईट रजनीमध्ये अगदी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आवाज ऐकूया, अगदी हिंदीचा एक गोड आवाज आणि मग वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी बारकाईने ऐकायला मिळतील आणि मॅचला कसं उंचावायचं, कसं अगदी खेचायचं हे अगदी त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहत असतो. ते आमचे अमितजी पाटील तारा यांचा आवाज ऐकूया. येणारी चेंडू 24 4 षटके करायचे त्या 43 43 धावा. हेलो, तो फिर एक बार जाएंगे मैदान की तरफ. चलिए टीम खारकोपर बल्लेबाज भेजने तुरंत. आज की रात का ये चौथा मुकाबला जारी है. इसके बाद विनर टीम बनाम कुंडेवाल के बीच में मुकाबला होगा. ध्यान में रखना है कुंडेवाल टीम. फिलहाल चारी मुकाबला हम देख रहे. खारकोपर 11 खारकोपर बनाम ग्रीष्मा 11 अकादमी चैंपियन मोटी जुई के बीच में पहला सत्र समाप्त हुआ. पहले सत्र के समाप्ति के बाद रन बना है 42 रन और 43 रनों का टारगेट रखा है टीम खारकोपर के सामने. और हमारे आदरणीय मेहमान सुधीर शेठ ठाकुर उर्फ भाया शेठ, इनसे मैं अनुरोध करना चाहूंगा, आइए आप मंच के ऊपर, आपका स्वागत है. 4 ओवर की समाप्ति के बाद रन बनाए 42 और 43 रनों का टारगेट रखा है टीम खारकोपर 11 खारकोपर के सामने. और इसका पीछा होता हुआ अब यहां से जरूर नजर आएगा. मोटी तो टीम अक्सर तगड़ी स्टारकास्ट और तगड़ी गेंदबाजी के लिए जानी जाती है ये टीम. और आज के दिन में जरूर आखिर के ओवर में वो रन हमें देखने को मिले थे. बल्लेबाज यश बॉबी सुधीर शेठ का यहाँ पर आगमन होता हुआ, उनका भी हम स्वागत करेंगे. काफी बड़ी टूर्नामेंट, नामचीन टूर्नामेंट नजर आते हुए आद्य क्रांतिवीर वासुदेव बलवंत फड़के, इनके जरूर जन्मभूमि में ये चलता हुआ यहाँ से मुकाबला जारी है. उल्वे नोट के भारतीय जनता पार्टी अध्यक्ष भाई शेठ, इनका यहां पर शुभ आगमन होता हुआ, उनका हम स्वागत करेंगे. मैच की तरफ लौटेंगे जहां पर 43 रनों का पीछा करते समय पहला गेंदबाज मोटी जुई टीम की ओर से आता हुआ. धनेश गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए. अंपायर का ग्रीन सिग्नल, हरी झंडी. स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज हर्षल, हार्ड हिटर बल्लेबाज हर्षल स्ट्राइकर एंड के ऊपर नजर आते हुए. गेंदबाज धनेश तैयार. धनेश काम आउट करके पहली गेंद कट कर दिया. जरूर वहां पर खिलाड़ी तैनात है. शॉर्ट पॉइंट रीजन में सिंगल रन मिलती हुई. थर्ड अंपायर की मांग जरूर हो चुकी है, तो अंपायर से मैं विनती करना चाहूंगा, लाइव के जरिए जरूर वहां पर चेक किया जाएगा. संतोष जी चौधरी सर, आइए आप. संतोष जी चौधरी सर आइए यहाँ पर. पहले गेंद के ऊपर ये सिंगल रन मिलते हुए नजर आई. अंपायर संतोष जी चौधरी सर, आइए आप मंच के ऊपर.
चलिए आयोजन करता हमारे कोच चेक करेंगे वहां से। मैच को कैरी ऑन करना है अंपायर। पहले ही गेंद के ऊपर ये सिंगल रन मिलती हुई नजर आई, जहां पर बल्लेबाज हर्षल ने अपना खाता खोला। 1 रन स्कोर कार्ड के ऊपर 43 रनों का पीछा करते हुए टीम खारकोपर 11 खारकोपर। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज प्रफुल्ल गरात। इस बार ये गेंद जबरदस्त शॉट, ताकत नजाकत यहां से नजर आई। गेंद जाती हुई 1 बाउंस सीमा पार, शानदार 4। कवर्स के ऊपर से खेला था, और ये कवर्स के ऊपर से शॉट आते हैं तो वीरेंद्र सहवाग की अक्सर मुझे याद आती है। यहां पर चौका लगाते हुए बल्लेबाज। इस बार देखिए वार के ऊपर पलटवार। पहला वार किया था बल्लेबाज ने, अब गेंदबाज का ये वार था पलटवार। यहां से ये डॉट गेंद की समाप्ति होती हुई रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 3 गेंदों की समाप्ति के बाद 5 रन बगैर नुकसान। 5 रन स्कोर कार्ड के ऊपर 43 का पीछा करते समय टीम खारकोपर परफेक्ट मिडल ऑफ द बैट, स्वीट साउंड, गेंद सीमा पार, शानदार 6 रन। थैंक यू डीजे मास्टर। देखिए डीजे मास्टर हमारी तरफ भी थोड़ा ध्यान दीजिए। मैदान के अंदर खेल काफी अच्छा हो रहा है, और क्या जबरदस्त बल्लेबाजी हो रही है। पहले गेंद के ऊपर सिंगल आई थी, दूसरे गेंद के ऊपर चौका, उसके बाद डॉट, और इस गेंद के ऊपर ये करारा छक्का नजर आया बल्लेबाज प्रफुल्ल द्वारा। इस बार देखिए एक और शानदार शॉट, गैप में जाती हुई डीप स्क्वायर लेग को चीरती हुई 1 बाउंस, गेंद सीमा पार, 1 और 4। गेंदबाज फिर एक बार यहां से तैयार। इस बार एक फुल टॉस गेंद थी, शानदार शॉट, डीप पॉइंट को चीरती हुई गेंद जाएगी एक और बार सीमा पार, शानदार चौका। खारकोपर 11 खारकोपर, 1 ड्रीम 1 टीम, एक गांव की एक टीम यहां पर नजर आती हुई खारकोपर द्वारा। रन लगते हुए 19 रन स्कोर कार्ड के ऊपर। 19 रन पहले ओवर के समाप्ति के बाद लगते हुए 43 रनों का पीछा कर रही है टीम खारकोपर ने। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए दीप पाटिल अब जरूर गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। दीप पाटिल को यहां से अब अच्छी गेंदबाजी करनी होगी, क्योंकि दीप पाटिल के ऊपर काफी नजरें अब पूरे गांव की, मोटी सोई गांव की नजरें अब दीप पाटिल के ऊपर रहेगी। पहले गेंदबाज को काफी तगड़ा मार मिला है वहां पर धनेश कामटकर को। अब दीप पाटिल गेंदबाजी के लिए यहां से तैयार होते हुए नजर आएंगे। चलिए फील्डिंग को सजाना है जल्द से जल्द, मोटी हुई टीम ध्यान रखना है, 15 मिनट के अंदर 3 ओवर होना जरूरी है। दीप पाटिल यहां से गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज आते हुए हर्षल ठाकुर और प्रफुल्ल गरत की जो ओपनिंग पेयर मैदान के अंदर नजर आ रही है। गेंदबाज दीप पाटिल तैयार। अंपायर देखिए मैच के लिए ज्यादा वक्त ले रहे हैं। गेंदबाज दीप पाटिल यहां से तैयार।
इस बार यह गेंद काफी जबरदस्त जरूर गेंद थी, लेकिन लाजवाब फील्डिंग वहां पर, लेकिन आखिरकार वहां पर चौका आता हुआ। काफी अच्छा प्रयास था खिलाड़ी का, चौका मिलता हुआ डीजे। अब यहाँ पर पहले गेंद के ऊपर ऐसा लगा था खिलाड़ी द्वारा चौके को सेव किया, लेकिन उसके बाद प्रयास अच्छा था, लेकिन चौका नहीं रोक पाए। 4 की मदद से अब टोटल पहुंचता हुआ 23 रनों के ऊपर। अभी भी 17 गेंदें शेष और जीतने के लिए 20 रनों की जरूरत। गेंदबाज दीप फिर एक बार तैयार। इस बार यह गेंद वेरिएशन किया था, लेकिन ऑफ स्टंप से ज्यादा बार अंपायर का वाइड का इशारा आता हुआ। वाइड के साथ एक और रन बढ़ती हुई नजर आएगी। कुल टोटल पहुंचता हुआ 24 रनों के ऊपर। 17 गेंदें और अब 19 रनों की जरूरत। गेंदबाज दीप फिर एक बार तैयार। इस बार देखिए स्लोवर वन पे दे गैप में वहां पर ढकेल दिया। गेंद जाती हुई नजर आ रही है थर्ड मैन रीजन में। दीप थर्ड मैन को चीरती हुई एक और शानदार चौका। लगातार चौके आते हुए नजर आ रहे हैं बल्लेबाज हर्षल ठाकुर द्वारा। दीप पाटिल अब महंगे साबित हो रहे हैं। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर पहुंचते हुए 28 रन 28 के ऊपर। इस बार यह गेंद फिर एक बार गैप में ढकेल दिया। वहां पर खिलाड़ी जरूर एक डीप कवर में। दूसरा रन पूरा होता हुआ नजर आ रहा है। 2 रनों की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ नजर आएगा। कुल टोटल पहुंचता हुआ 30 रन। 30 रनों के ऊपर ये टोटल पहुंचता हुआ। काफी जबरदस्त मुकाबला यहां से नजर आता हुआ। मोटी जुई और खारकोपर 11 खारकोपर के बीच में 43 रनों का पीछा कर रही है टीम खारकोपर, और अभी तक यहां से टोटल पहुंचा है 30 रनों के ऊपर। दीप की ये गेंद जबरदस्त गेंदबाजी। यहां से डॉट गेंद आती हुई। जितनी डॉट गेंदें फेंकेंगे मोटी जुई के गेंदबाज, उतना दबाव और प्रेशर यहां से नजर आएगा टीम खारकोपर के बल्लेबाजों के ऊपर। लेकिन अभी तक अगर बात करेंगे तो खारकोपर के ये बल्लेबाज पूरी तरीके से गेंदबाजों के ऊपर टूट पड़े आज की रात में। शॉर्ट पिच गेंद, वहां पर थप्पड़ लगाया था। खिलाड़ी तैनात है वहां पर। आसान सा कैच पकड़ते हुए पहला झटका खारकोपर टीम को। जरूर हार्ड हिटिंग ये इनकी पहचान रही थी अक्सर। 13 रनों की अभी भी जरूरत है खारकोपर टीम को। 13 गेंदें और 13 रनों की जरूरत। गेंदबाज दीप फिर एक बार तैयार रहेंगे। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज प्रतीक पाटिल के लिए। इस बार यह गेंद प्रतीक पाटिल के बल्लों के बीचों बीच लगता हुआ। वहां पर जरूर खिलाड़ी थे, लेकिन उनके सर के ऊपर से आता हुआ एक और शानदार छक्का। तिरतालीस का पीछा करना था, और क्या इस मैच में जबरदस्त बल्लेबाजी हो रही है टीम खारकोपर 11 खारकोपर द्वारा। पिछले मैच भी ऐसा हुआ था कुंडेवाल और जस्कार के बीच में। 58 रनों का पीछा महज 3 ओवर में हुआ था। पिछले 2 दिनों से हम देख रहे थे
कि ये पिच है जो गेंदबाजों के लिए काफी फायदेमंद हो रही थी, लेकिन आज के दिन में बल्लेबाजों के लिए काफी फायदेमंद नजर आ रही है। अमित, त्याचं कारण जर आपण बघितलं ना, मी मगाशी देखील म्हटलं होतं समालोचन करताना की जेवढी पिचला जी एवढी हिटिंग भेटेल ना, तेवढे बॉल हे बॅटवरती येतील, कारण की त्यावेळेस आपल्याला थोडंसं मॉइश्चर आपल्याला पाहायला मिळतो, त्यावेळेस पिच नवीन असते, मग तो मॉइश्चर आणि त्याच्यानंतर स्लो चेंडू आपल्याला पाहायला मिळतो बॅटवरती, त्याच्यामुळं गोलंदाजांचा बोलबाला राहिला. आणि आजच्या रात्रीचा विचार केला ना, तर फलंदाजाने मात्र कसोटून गोलंदाजांवरती प्रतिहल्ले चढवल्यात. बिल्कुल, काफी अच्छी बल्लेबाजी, बीच में नमी होने के कारण स्पीड थोड़ा कम होता है गेंदबाजों का और वही बल्लेबाजों को दिक्कत पैदा होती है। लेकिन आज 2 दिन से ये पिच पूरी तरीके से धूप में खिली है, तो जरूर आज बल्लेबाजी करने वाली टीमें काफी अच्छी तरीके से इस मुकाबले के ऊपर हावी होते हुए नजर आ रहे हैं। गेंदबाज आते हुए यहां से जरूर यंगस्टर गेंदबाज हर्ष बोपी, हर्ष बोपी गेंदबाजी के लिए यहां से तैयार है। इनके भाई यश बोपी ने काफी अच्छी बल्लेबाजी की थी अंतिम के ओवर में। हर्ष बोपी अब रफ्तार भरी गेंदबाजी के साथ यहां से गेंदबाजी करते हुए अपना जरूर 100% योगदान देते हुए यहां से नजर आएंगे। 11 गेंदें 7 की जरूरत। इस बार ये गेंद लगातार दूसरी डॉट गेंद फेंकते हुए युवा गेंदबाज है, यंगस्टर गेंदबाज है, और क्या जबरदस्त रफ्तार है इस गेंदबाज द्वारा। लगातार यहां पर दूसरी डॉट गेंदें फेंकते हुए यहां से नजर आ रहे गेंदबाज हर्ष बोपी। शानदार यहां पर गेंदबाजी होते हुए दोनों भी भाई तबाही नजर आते हुए बल्लेबाजी करते समय यश बोपी, यहां पर हर्ष बोपी। फिर एक बार तैयार रहेंगे हर्ष। क्या जबरदस्त गेंदबाजी, इस बार शॉर्ट पिच गेंद थी, प्रहार किया इस गेंद के ऊपर और आता हुआ यह शानदार छक्का बल्लेबाज प्रफुल्ल गरत द्वारा। एक रनों की जरूरत है। कंपलसरी चेसिंग या इस टूर्नामेंट का रूल है, इसको भी आपको ध्यान में रखना है। अभी तक बात करेंगे 9 गेंदे और 1 की जरूरत। कुंडेवाल टीम के कप्तान, आपको संपर्क करना है तुरंत। गेंदबाज हर्ष फिर एक बार तैयार। 9 गेंद और 1 की जरूरत है। इस बार देखिए रफ्तार भरी गेंदबाजी, काफी अच्छी विकेट कीपिंग। विकेट के पीछे अंकेश कामटकर नजर आते हुए एक और डॉट गेंद की समाप्ति। जरूर थोड़े बहुत रन यहां से कम पड़ते हुए टीम मोटी जुई के लिए, लेकिन अभी भी 8 गेंदे और 1 रनों की यहां से जरूरत है टीम खारकोपर 11 खारकोपर को। इस बार देखिए काफी अच्छा शॉट, कवर्स के ऊपर से इस गेंद को खेला और 4 रनों के साथ यह मुकाबला जीतती हुई नजर आ रही है टीम खारकोपर 11 खारकोपर। नेक्स्ट मैच जरूर खारकोपर और कुंडेवाल के बीच में होगा। दोनों टीम के कप्तान चलिए तुरंत टॉस के लिए संपर्क करें।